अमित शहांच्या बैठकीसाठी भाजप कार्यकर्त्यांकडूनच बोगस आयडी तयार करण्यात आल्याचा प्रकार घडलाय। पोलिसांनी 3 कार्यकर्त्यांना तंबी देऊन सोडलेला आहे। संबंधित कार्यकर्ते हे भाजपचेच असल्याची खात्री करण्यात आली आहे। बैठकीत अमित शहा यांचे विचार ऐकण्यासाठी कार्यकर्त्यांनी असाही प्रताप केलाय। अपडेट जाणून घ्या। सुशांत सावंत आपल्या सोबत आहे। सुशांत, काय प्रकार घडलाय? दीपक, आपण जर बघितलं असेल तर दादर येथील योगी सभागृहात भाजप कार्यकर्त्यांशी संवाद जो आहे तो केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साधणार आणि यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याला जे आहे ते आयडी देण्यात आलेले आहेत। आपण जर बघितलं असेल तर अनेक असे कार्यकर्ते होते ज्यांच्याकडे आयडी नव्हतं। अशातील 3 कार्यकर्त्यांनी जे आहे ते बोगस आयडी म्हणजे जुन्या आयडीचा फोटो काढला आणि त्यावर स्वतःचा फोटो लावून आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी या 3 कार्यकर्त्यांना, त्यामध्ये एका महिला पदाधिकारी कार्यकर्त्याचा समावेश आहे तर 2 पुरुष पदाधिकारी आहेत, त्या तिघांना तंबी देऊन जे आहे ते पोलिसांनी सोडलेलं आहे। आणि जी आपल्याला माहिती मिळते त्यानुसार हे भाजपचे कार्यकर्ते होते आणि अमित शहा यांचं खरं तर विचार ऐकण्यासाठी त्यांनी ही शक्कल लढवल्याचं बोललं जात आहे। आपण जर बघितलं असेल तर आज अमित शहा मुंबई आणि नवी मुंबई दौऱ्यावर आहेत। मुंबईमध्ये थोड्याच वेळात योगी सभागृह येथे अमित शहा येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधतील आणि त्यानंतर ते नवी मुंबईसाठी रवाना होणार आहेत। मात्र त्याआधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते जमलेले आहेत अमित शहा यांचे विचार ऐकण्यासाठी, कारण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज खऱ्या अर्थानं अमित शहा मुंबईमध्ये आहे आणि या दृष्टिकोनातून कार्यकर्त्यांचा प्रकार घडल्याचं कळतंय। सुशांत, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।